उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्यानं पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे। त्यामुळे आज संध्याकाळी 7:30 वाजता उजनी धरणातून भीमा नदी पात्रात होणारा पाण्याचा विसर्ग थेट 90,000 क्युसेक पर्यंत वाढवण्यात आलाय। उजनी सोबतच वीर धरणाचं पाणीही येत असल्यानं तब्बल 1,04,000 क्युसेकचा पाण्याचा लोंढा आता पंढरपूरच्या दिशेनं झेपावत आहे। यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा मोठी वाढ होणार असून पुराचा धोका वाढलेला आहे। पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी प्रशासनानं पूर नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेतलाय। आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:30 वाजता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात 90,000 क्युसेक एवढा प्रचंड विसर्ग सुरू करण्यात आलाय। पाण्याची आवक पाहता या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे। तर दुसरीकडे वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून 13,689 क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे 1,100 क्युसेक असा एकूण 14,789 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू ठेवण्यात आलाय। त्यामुळे उजनी आणि वीर या दोन्ही धरणांचं मिळून तब्बल 1,04,000 क्युसेक पाणी सध्या पंढरपूरच्या दिशेने वाहत आहे। या अफाट पाण्यामुळे पंढरपुरात भीमा म्हणजे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना प्रशासनानं हाय अलर्ट दिलाय। पाण्याची ही वाढती आवक पाहता प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील सर्व नागरिकांना अत्यंत सतर्कतेचा इशारा दिलाय। कृपया कुणीही नदीपात्रात उतरण्याचं धाडस करू नये, तसंच नदीपात्राजवळ असलेलं शेतीचं साहित्य आणि जनावरं तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावीत। सकल भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। चंद्रभागेच्या पाणी पातळीच्या आणि उजनीच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।